रसिको नमस्कार. आजचे पाहुणे या कार्यक्रमात वेगवेगळ्या मान्यवरांना आपण भेटत असतो. मराठी भावसंगीत हा मराठी माणसाचा खरंच आवडीचा विषय आणि मराठी भावगीतांचा प्रवास आज आपण जाणून घ्यायचा आहे अतुल अरुण दाते यांच्याकडून. सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांचे सुपुत्र. तर अतुलजी, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. मला असं वाटतं की तू मगाशी मान्यवर म्हणाला, पण मी आज मान्यवरांबद्दल बोलणार आहे. वा, क्या बात आहे. मी मान्यवर कधीच होऊ शकत नाही, कारण खूप जवळून या लोकांना बघितलं आहे, तर तेच माझ्यासाठी मान्यवर आहेत. वा. भावगीत हा मराठी माणसाचा खूप आवडता विषय आहे आणि शब्दप्रधान गायकी म्हणून आपण भावगीतांच्याकडे बघतो. खूप वर्षांचा भावगीतांचा इतिहास आहे आणि मराठी भावगीतातील अढळ स्थान शुक्रतारा ज्यांनी निर्माण केलं, ज्यांच्या आवाजामुळे शुक्रतारा घराघरात पोहोचला, ते अरुण दाते आपले वडील. हो, त्यामुळं भावगीताबद्दल एक वेगळीच आस्था आपल्या मनात असणार. प्रश्नच नाही. म्हणूनच आज भावगीतांचा प्रवास आपल्याकडून जाणून घ्यायला आम्ही इच्छुक आहोत. मला काय जेवढं सांगाल? सांगता येईल माहिती आहे तेवढं मी सांगेन. वा. अरुण दाते आपले वडील आणि भावगीतांचा एक वेगळा प्रवास आपण त्यांच्यामुळं आपल्याला अनुभवता आला. बरोबर. त्यांच्यापूर्वी भावगीतांचं एक विश्व होतं आणि अरुण दातेंनी एक निर्माण केलेलं विश्व होतं. बरोबर आहे. काय सांगाल आपण? खूप अभिमानाने सांगेन की लोक मला येऊन सांगतात की आमच्यासाठी भावगीत म्हणजे अरुण दाते. हम्म. म्हणजे आम्ही फक्त अरुण दातेंची गाणी ऐकून मोठे झाले होते. कितीतरी लोक मला भेटले असे. बरं. कितीतरी लोक असे भेटले की जे म्हणाले की शुक्रतारा कार्यक्रम बघून आमचं लग्न ठरलं. आम्ही एकत्र गेलो होतो तो कार्यक्रम बघायला. बरं बरं. एक तर मी तुम्हाला सांगतो, पुण्याच्या एक कपल आहे, त्यांचा तर मला किस्सा त्यांनी सांगितला होता की म्हणे आमचं लग्न ठरलं, आईवडिलांनी जुळवून दिलं. म्हणे आम्ही त्या काळात फक्त एवढंच मागणी केली की आम्ही एकमेकांना भेटू का लग्नाच्या आधी, थोडा स्वभाव जाणून घ्यायला. जा ना, काय हरकत नाही. तर म्हणे आम्ही भेटलो, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मग म्हणे या बाई होत्या, त्यांना विचारलं यजमानांना होणाऱ्या की तुम्हाला संगीत आवडतं का, गाणं आवडतं का? तो म्हणे हो आवडतं खूप. तर म्हणे आवडतं गायक कोण? तर त्यांनी सांगितलं अरुण दाते. ती म्हणे लग्न ठरलं. मी या एका वाक्यावर माझं लग्न ठरलं तुमच्याशी. वा वा असे दोघं फॅन बाबांचे. वा. अरुण दातेंनी अनेक गाणी भावसंगीतामध्ये गायली, पण त्याचा एक मोठा इतिहास पूर्वीचा आहे. म्हणजे अगदी जी.एन. जोशींच्यापासून गजाननराव वाटवे किंवा जुन्या काळातल्या मालती पांडे वगैरे अशा खूप कलाकारांनी. तर हा सगळा शब्दप्रधान गायकीचा जो प्रवास आहे तो आपल्या दृष्टीतनं कसा आहे? मला असं वाटतं की उत्तम कविता जिथे येते तिथे मराठी भावगीत सुरू होतं. बरं. मराठी भावगीत म्हणजे उत्तम कविता आणि उत्तम संगीतही ऑफकोर्स. त्या काळामध्ये मी जे काय ऐकलं आहे की साधारण 1923 पहिलं मराठी भावगीत रेकॉर्ड झालं, 22-23. बरं. आणि खरं पहिलं पॉप्युलर मराठी भावगीत झालं ते 1926 राणा राणा तर गेली बाई शिळ, हां. हे जी.एन. जोशांनी संगीत दिलेलं आणि गायलेलं. आणि ते पॉप्युलर झालं आणि त्याच्यानंतर मराठी भावगीतं यायला लागली, अच्छा. पॉप्युलर व्हायला लागली. वाटव्यांच्या आल्या, माणिकताई आल्या, ज्योत्स्ना बोळे होत्या, किती अप्रतिम कलाकार, फडकेसाहेब होते. हो. त्यांची भावगीतं आली आणि लोकांना बहुधा मग काय झालं की चित्रपटामध्ये तुम्हाला उत्तम कविता मिळेलच असं खात्री नसते किंवा उत्तम संगीतच मिळेल असं खात्री. फडक्यांचं सोडलं तर बाकी सगळं संगीत ठीक होतं म्हणजे, पण फडक्यांमुळे ते मराठी चित्रपट संगीतसुद्धा बहरलं असं मला वाटतं. पण भावगीतामध्ये चांगले शब्द सगळ्यात पहिले नसतील तर ते लोकांना नाही पटत. बरोबर. उत्तम कविता म्हणजे मराठी भावगीत असं म्हटलं जातं आणि बाबांना तीच भावली पहिल्यापासून. बाबांनी कधीही कविता नाही आवडली तर गाणंच नाही गायलं, असे लोक होते बाबांसारखे त्या काळात. हृदयनाथ मंगेशकर, चाली बांधलेल्या तुम्ही बघा, काही काही खूप ग्रेस वगैरे यांचे फार कठीण कविता आहेत, पण त्यांना त्या कळल्या होत्या. हृदयनाथ काकांच्या गाण्यांच्या बाबतीत असं वाटतं की कितीतरी कविता त्यांनी संगीताच्या रूपाने सोप्या करून आपल्यापर्यंत आणल्या. हो हो. आणि म्हणून त्या पॉप्युलर झाल्या. नुसतं ग्रेस वाचा तर तुम्हाला नाही कळणार एखाद्या, पण ते संगीतरूपी जेव्हा झालं तेव्हा ते लोकांना भावलं. अगदी ज्ञानेश्वरीतल्या ओव्यासुद्धा त्यांनी जेव्हा संगीतबद्ध केल्या, त्यांच्या कार्यक्रमात ते त्याचा अर्थ उलगडून सांगतात आणि तो खरंच पोहोचतो आपल्यापर्यंत. प्रश्नच नाही. आणि त्याचं कारण 2 कारणं, ज्ञानेश्वरांची ओव्या आणि लताबाईंचा आवाज. खरं आहे. पूर्वीच्या काळामध्ये जी.एन. जोशी असतील किंवा गजाननराव वाटवे असतील, त्यांच्या काळात जी भावगीतं होती संगीताच्या दृष्टीनं मर्यादा होत्या असं आपल्याला जाणवतं. मला असं वाटतं की नाट्यसंगीताचा प्रभाव होता तेव्हा खूप. हां हां.
अभंगांचा वगैरे त्या काळातल्या अभंगांचा तो प्रभाव होता. म्हणून ते संगीत फार वेगळं होतं. वाटव्यांची जेव्हा गाणी यायला लागली तेव्हा ते खरं मराठी भावसंगीत झालं. अच्छा. एक किस्सा आहे तुला सांगतो. वाटव्यांची 85 वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा बाबांनी ठरवलं की मी कार्यक्रम करणार एक, आणि बाबांनी त्यांचा तो कार्यक्रम मी त्याला हजर होतो. बर. पुण्याला तो कार्यक्रम झाला बालगंधर्वमध्ये. आणि बाबांनी त्यांना 85,000 रुपयाची थैली दिली आणि साष्टांग नमस्कार घातला लोकांसमोर. तर लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला की दातेसाहेब यांचं असं नमस्कार करतात. तर बाबा उठले आणि रसिकांना बघून म्हणाले की मी हे दाखवायला नाही केलं आहे, मला याच्यातून सांकेतिक भाषेत असं म्हणायचं आहे की वाटवे नसते तर तुम्हाला अरुण दाते कधीच दिसला नसता. वा वा. की वाटव्यांनी जे मराठी भावगीत घराघरात पोचवलं त्यामुळे अरुण दाते सुद्धा घराघरात पोचला. किंवा आत्ता ते कुणीही पाय नका वाजवू किंवा मी निरांजनातील वाद, हे जे गाणं आहे ना, क्या बात आहे, ती अलीकडची मुलं सुद्धा गात आहेत. प्रश्नच नाही. ती जादू आहे गाण्याची. आम्ही एक कार्यक्रम करतो मराठी भावसंगीताचा इतिहास. हां, त्याच्यामध्ये या सगळ्या गायक गायिका संगीतकार किंवा नॉन मराठी गायक ज्यांनी गायिका ज्यांनी मराठी भावगीतं गायली, क्लासिकल आर्टिस्ट ज्यांनी मराठी भावगीतं गायली, हा सगळा प्रवास आम्ही त्यांच्यासमोर उलगडतो. हे कळायला की काय काय योगदान आहे बघा लोकांचं. बरोबर. फक्त मराठी लोकांनीच मराठी भावगीत गायलं असं नाही आहे. खरं आहे. म्हणजे त्यातल्या त्यात कृष्णा कल्ले किती पॉप्युलर होता एका हो, काळात, हो. सुधा मल्होत्रा पॉप्युलर होत्या. या मराठी नव्हत्या कधीच. कृष्णा कल्ले सुद्धा मराठी नव्हत्या, पण त्या लोकांनी चांगले शब्द गाऊन लोकांपर्यंत आणले. बरोबर. काय कारण असेल की नॉन मराठी कलाकार या आपल्या मराठी गाण्याकडे वळले? एक अरुण दाते त्यातलेच, कारण इंदूरवरून तुम्ही सगळे आलेला. तर शुक्रतारा दोघांनी मिळून पहिल्यांदा गायलं, तर ते खरंच शब्दांच्या प्रेमात येऊन गायले, चाल आवडली म्हणून गायले? काय तुमचं त्याबद्दल? मला असं वाटतं की खळ्यांनी जेव्हा त्यांना माझ्या आजोबांच्या समोर चाल ऐकवली तेव्हा ती चाल पहिली भावली त्यांना. कारण त्यांना पटलं की अरे हे माझ्या आवाजात टाईपचं गाणं आहे, तर मला गायला पाहिजे. आणि मग त्यांना शब्द कळले. बरं. त्यांनी पाडगावकरांकडून गाणं समजून पण घेतलं होतं. मला आठवतं बऱ्याच वेळा ते पाडगावकरांना विचारायचे की मला कळलं हे गाणं, पण जे मला कळलं आहे तेच तुम्हाला म्हणायचं आहे का? तर मला गाण्यात जास्ती वेगळापणा येईल गाण्यामध्ये. बरोबर. म्हणून ते मग त्या पद्धतीने कवीकडून जाणून घ्यायचे. असं त्या काळामध्ये एक होतं की कविता आधी पोचवायची आणि मग संगीत यायचं. कितीतरी कार्यक्रमांमधून कविता वाचता वाचता एखाद्या गायकाला ती आवडायची आणि मग ते म्हणायचे की तुम्ही याला संगीत का नाही देत कोणाला तरी सांगून. मग ते संगीत दिलं जायचं. बरं. आणि मग ते गायचे. बरं. म्हणजे कविता पहिले भावायची सगळ्यांनाच, पण शुक्रताराच्या बाबतीत एवढंच झालं की त्यांना ती चाल आवडली पहिली. हे सगळं आपण बघत असताना भावगीताचे खरे शिलेदार कोण? आपल्याला काय वाटतं की गीतकार आहेत, संगीतकार आहेत का गायक आहेत? मला असं वाटतं कवी पहिला. नॉन फिल्म म्युझिकमध्ये तो गीतकार नसतो, तो कवी असतो. फिल्ममध्ये गाणं आलं की तो गीतकार होतो. हो, असं मी ऐकलंय. जसं आपण केबुडकरांना गीतकार मानतो जास्ती, आपण पाडगावकरांना कवी म्हणतो. तर कवी हा सगळ्यात मोठा मला असं वाटतं. त्याच्यानंतर संगीतकार, कारण त्याला चाल येते, आणि मग गायक. बाबा ते इतके डाऊन टू अर्थ होते. बाबा म्हणायचे की मी या सगळ्या मोठ्या लोकांची गाणी तुमच्यापर्यंत पोचवली, माझं योगदान एवढंच आहे की मी ती न बिघडवता तुमच्यापर्यंत पोचवली. मग गीतकाराचे शब्द संगीतबद्ध होऊन जेव्हा गायक कलाकारांच्यापर्यंत येतात, म्हणजे आता हे रेकॉर्ड करायचे, तर पाडगावकरांनी लिहिलेले शब्द असतील, खळेकाकांची चाल असेल किंवा यशवंत देवांची असेल, कारण त्या दोघांची एक वेगळी मैत्री होती. आणि कवीला काय म्हणायचे हे गायकातर्फेच पोचवणं गरजेचं होतं. बरोबर आहे. मग त्याविषयी ते काय वेगळा विचार करायचे का? पाडगावकरांच्या कुठल्याही गाण्यामध्ये मला वाटत नाही बाबांनी कधी काही सजेस्ट पण केलं असेल. अच्छा. कारण ते इतकं सुंदर गाणं यायचं त्यांच्यासमोर. बाबा म्हणायचे ना की इतकी गेयता मला कुठल्याच कवितेत सापडली नाही. बरोबर. मला कधी काही वाटलं तर मी एखाद्या दुसऱ्या कवीला सजेस्ट करायचो की हे असं करू शकतो का आपण. बाबा म्हणे माझ्याकडे कवीच इतके चांगले आले नेहमी. करंदीकर आले, बापट आले, शांताबाई आल्या, किंवा ग्रेस आले, किंवा पाडगावकरच आले जन्मभर. तर म्हणे इतकं चांगलं येत गेलं की मला मी काय बोलणार आहे. उत्तम संगीत मिळालं. खळे, देव, मंगेशकर असे संगीतकार मिळाले. नंतर मिलिंद इंगळे, सौमित्र मिळाले, एका अल्बमसाठी का होईना. पण त्यांना जे आवडलं 2-3 पिढ्यांचं, त्यांनी ते घेतलं आणि लोकांपर्यंत पोचवलं. कवी ग्रेस यांचा आपण उल्लेख केलात की काहीतरी अनवट असं त्यांच्या रचनांमधनं असायचं की सर्वसामान्य माणसाला ती कविता वाचल्यानंतर ती पहिल्याने, दुसऱ्याने, तिसऱ्यांदा वाचली तरी कळणं खूप मुश्किल. अशा कवितांना हृदयनाथ मंगेशकरांनी चाली दिल्या आणि अनेक कलाकारांनी त्या गायल्या.
एक घरामध्ये आपल्या संगीताचा वारसा असल्यामुळं आपण त्याच्याकडे कशा पद्धतीनं बघितलं? ग्रेस कळणं कठीण आहे. हं. बाबांकडे एक गाणं आलं, देवसाहेबांनी सांगितलं की हे खूप छान गाणं आहे, तू गा म्हणून. आकाशगंगा म्हणून अल्बम आला होता त्यामध्ये. तर बाबांनी विचारलं कोणाचं आहे? तर म्हणे ग्रेस. बाबा म्हणे बापरे देवसाहेब, मला ग्रेस गायला लावताय तुम्ही? पण तुम्हाला कळलंय का गाणं? बाबांनी असं त्यांना विचारलं आधी. हां. हो म्हणे मला कळलंय आणि खूप छान गाणं आहे. ते गाणं होतं, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेत जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने. तर बाबांना ते गाणं आवडलं खूप आणि म्हटलं त्यांनी. हं, हं. त्यामुळे ते सिलेक्टिव्ह होते खूप. आणि पण त्यांचं काय होतं की मी जे गातोय लोकांना पण कळलं पाहिजे हो, शब्द. बरोबर. म्हणून मग ते ग्रेस म्हटल्यावर ते जरा बिचकले आधी, पण त्यांना ते गाणं खूप आवडलं आणि म्हटलं त्यांनी. बरं. मराठी संगीत असेल किंवा हिंदी संगीत असेल किंवा हा जो सगळा एकूण संगीताचा प्रवास आहे त्याच्यामध्ये लोकगीत असेल, मग त्यात कोळी गीतं, भजन, ओव्या, भारूड, लावण्या असे वेगवेगळे प्रकार. नाट्यसंगीताचा एक पगडा असणारा काळ होता आणि ह्या सगळ्या याच्यात भावगीत आलं, जे शब्दप्रधान गायकी आपण म्हणतो. ह्या सगळ्या याच्यात भावगीताचं स्थान काय असावं किंवा असेल असं आपल्याला वाटतं? फार मोठं आहे असं मला वाटतं. त्याची दोन कारणं आहेत. एक तर लाईट म्युझिकमध्ये ते मोजलं जातं. हं. लाईट म्हणजे काय? लाईट हो, म्हणजे हो, हलकं फुलकं. हो. तर नाट्यसंगीताच्या पगड्यानंतर हे जेव्हा आलं तेव्हा ते लोकांना आवडलं. हं. कारण ते लाईट म्युझिक होतं हं. की लोकांपर्यंत कविता, सोपी कविता पोचली. बाबांच्या बाबतीत म्हणाल तर मॅक्झिमम लव्ह सॉंग्स बाबांनी गायली. हं. बाबांचं गाणं का जिवंत आहे आज असं मला वाटतं, तर चांगले शब्द, चांगलं संगीत, त्याचबरोबर 80% भाग प्रेमकवितांचा आहे. आणि कुठल्याही पिढीतल्या यंग माणसाला प्रेमकविता आवडते. हं. आम्ही जे नवा शुक्रतारा करतो त्याच्यामध्ये ऑडियन्स येतं ते वयवर्ष 30 ते वयवर्ष 80, हं. तेव्हा 3 पिढ्या आमच्याकडे असतात. बरोबर. त्यामुळे ते जाणवतं की तिन्ही पिढ्यांना कविता कळलेली आहे, गाणं कळलेलं आहे, म्हणून ते येतात ऐकायला. आणि म्हणून मराठी भावगीत मोठं असं मला वाटतं. बरं. नाट्यसंगीत काय, लावणी काय वाईट थोडी असते. उत्कृष्ट काव्य असतं ते हो, पण, हो. उत्कृष्ट गायन असतं, संगीत चांगलं असतं. नाही तर पिंजरा कशाला चालला असता खरं. 1970च्या काळामध्ये. बरोबर. तर मला असं वाटतं की सगळंच संगीत मोठं आहे. संगीत मुळातच तुम्हाला ते काहीतरी देऊन जातं. घेऊन जातं. बरोबर. वेगवेगळे जे गीतकार आहेत ना, म्हणजे आता प्रत्येकाची काहीतरी वेगवेगळी शैली आहे. शांताबाईंची शैली वेगळी, पाडगावकरांची वेगळी, ग्रेस तर अनाकलनीय असंच म्हणू आपण हो. त्यांना. आणि ह्या सगळ्यांची गाणी पण बाबांना गायला मिळाली. आपण एक निर्माता म्हणून आता वेगवेगळे कार्यक्रम पण करताय. तर गाण्याचं सिलेक्शन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय, की लोकांना कितपत ते आवडते हा महत्त्वाचा विषय आहे. कारण पॉप्युलर जी गाणी झालेली आहेत तेच ती- सगळ्यात महत्त्वाचं आहे हां. माझ्या हिशोबाने. हां. की तुम्ही ऑडियन्ससाठी जेव्हा कार्यक्रम करता तेव्हा तुम्हाला त्यांना जे आवडतं ते द्यायला पाहिजे. हो. पण त्यांना जे आवडतं म्हणजे वाटेल ते द्यायला पाहिजे असं नाही. पण तुम्हाला जे चांगलं देता येतं. कारण काय झालं आता मी सांगतो, आता मी गेले 10-12 वर्ष माझी कंपनी चालवतोय. हं. मी कलाकार नसून माझा स्वतःचा एक वर्ग तयार झाला आहे हं. आणि तो आमच्या कार्यक्रमांना रेग्युलर येतो कुठेही असलं तरी. त्यांना कल्पना येतात की अतुल लाते जेव्हा करेल तेव्हा काहीतरी चांगलं करेल, बरं करेल. हं. हं. त्यांचा विश्वास बसला आहे तो. बरं. आणि म्हणून तो विश्वास मी तोडू शकत नाही कधी. आणि म्हणून चांगलं संगीत साहित्य आणि चांगल्या कवितांचाच कार्यक्रम मी फक्त करणार असं मी ठरवलेलं आहे. मग मराठी भावसंगीताचा करतो आम्ही एक कार्यक्रम करतो, अभंग आणि बैठकीची लावणी एकत्र. बरं. हे दोन साहित्याचे आणि लोककलेचे प्रकार एकत्र कसे येऊ शकतात हं. याच्यावरचा तो कार्यक्रम आहे. महाकवी सावरकर हा कार्यक्रम आम्ही केला. सावरकरांचं कवित्व, साहित्य आणि गाणी, बरं. सावरकरांचं वेगळं रूप दाखवणारा कार्यक्रम हा आमचा पहिला प्रोडक्शन होता. अच्छा. आणि माझ्या नशिबात धनश्री लेले माझ्याबरोबर होत्या. वा वा वा. त्यामुळे मग काय सोने पे सुहागा. खरंच. गीतकारांचे शब्द जेव्हा कागदावरनं येतात गायकासमोर, मगाशी आपण उल्लेख केलात की ते रुचलं पटलं तरच अरुंदाते ते गायचे, बरोबर आहे. पण थोडंसं आपण नंतरच्या भागाकडे येऊया. म्हणजे साधारण एक 15-20 वर्षापूर्वीच्या काळापासून जर सुरुवात केली तर गाण्यामध्ये खूप स्थित्यंतर झालेले आपल्याला आढळतात. संगीताचा खूप भरणा आहे. बरोबर. आपला काय दृष्टिकोन आहे हे सगळं बघण्याचा? प्रत्येकजण चांगला प्रयत्न करतो. हं. उद्या तू काहीतरी करशील तर ते काहीतरी चांगलं करावं म्हणूनच करशील ना. हं. हं. पण ते चांगलं होतंय का आपल्या हातून हे विसरतात बरेच लोक. बरोबर. ऑडियन्सला तुम्ही काय देताय, तुम्ही कुठल्या टाईपचं ऑडियन्स स्वतःचं बनवताय. बाबांनी स्वतःचं ऑडियन्स गाऊन बनवलं. हं. मी निर्माता म्हणून स्वतःचं ऑडियन्स बनवतोय. प्रत्येकाची जबाबदारी असते, ती जबाबदारी विसरून नाही चालणार. बरोबर. एक संगीतकार म्हणून, एक कवी म्हणून, एक गायक म्हणून, एक निर्माता म्हणून तुमच्या ह्या जबाबदाऱ्या आहेत की तुम्ही काय ऑडियन्स घडवताय. हं. हं. आपण घडवलेलं ऑडियन्सच पुढे नेतं आपल्याला. बरोबर.
संगीताचाच विषय निघाला म्हणून मला असा प्रश्न विचारावा वाटतो की पूर्वीच्या काळात जे एकूण कमतरताच होती सगळ्या गोष्टींची, मर्यादा होत्या, आणि आज खूपच वेगळ्या पद्धतीचं संगीत दिलं जाते. संगीतकारांना दिलेली चाल जेव्हा रसिकांच्यापर्यंत पोचते, त्याच्या मागं जे सगळे म्युझिशियन्स असतात त्यांची खूप मेहनत असते. नक्कीच. हां, आपण एक निर्माते आहात, या सर्व म्युझिशियन्स बाबतीत काय विचार करता? मला असं वाटतं की कलाकार जेवढा मोठा, हं. गायक मेन स्टेजवर बसून गाणारा, गायिका तेवढेच मोठे वादक आहेत. हं. कारण बाबा एक सांगायचे उदाहरण की म्हणजे मला असं नेहमी वाटतं आयुष्यामध्ये, आयुष्य चालू असताना काय की आयुष्य संपल्यावर काय, 4 लोक तुम्हाला उचलायला लागतात. बरोबर आहे, बरोबर. आणि खरं आहे ते. हां, स्टेजवर बसला असताना पण तुम्हाला 30-4 लोक उचलून धरतात आणि गेल्यानंतर पण तेच आहे. बरोबर, म्हणून त्यांचं महत्त्व तेवढंच आहे, बरोबर. कुठेही कमी नाही आहे. जेवढा मोठा कवी तेवढाच मोठा संगीतकार, तेवढेच मोठे गायक, वादक आणि इवन साऊंड इंजिनियर्स, हां, असं मला वाटतं. बरोबर. मला सांगा ना की साऊंड चांगला नसता तर लता मंगेशकर काय गायला असता? इतकं अप्रतिम सगळ्याच गोष्टी लागतात एका वेळेस, आणि त्या होत्या त्या काळातसुद्धा, आजही आहेत. हं. पण आज त्याचा आपण उपयोग करेक्ट करतोय का, हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर. एखाद्या गाण्याच्या निर्मितीचा किस्सा आपण असा सांगू शकाल का, की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष ते अनेक वेळा पाहिला असेल, ध्वनिमुद्रण असेल किंवा त्यापूर्वीच्या काही गोष्टी असतील, गीतकाराचे शब्द घेऊन बाबा बसले असतील किंवा संगीतकारांचे असेल, अशा काही गोष्टी आपण सांगू शकाल? मी तुम्हाला तिच्या भागामध्ये या जन्मावरचं सांगितलं हो, हो. की कसं ते हो. बाबांपर्यंत आलं. हं. तसंच किशोरच्या बाबतीत, सौमित्राच्या बाबतीत पण सांगितलं, हो, दिसं हो, नकळचं आहे. हो. पण काय व्हायचं की बाबांच्या रिहर्सल्स बहुधा त्या संगीतकारांच्या घरी व्हायच्या, हां. बऱ्याच रिहर्सल्स. हं, हं. त्यामुळे मला तसं काही तुम्हाला सांगता येणार नाही की त्यावेळेस नक्की काय घडलं. अच्छा. पण एक गमतीशीर किस्सा तुम्हाला सांगतो हां. की पाडगावकरांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की कसं त्यांना बाबांविषयी प्रेम होतं आणि हं. बाबांना त्यांच्याविषयी आदर होता. हं. ऊन सावली म्हणून बाबा आणि आशाताईंचा अल्बम आला होता. बरं. त्याच्यामध्ये आशाताईंचे 2 ड्युएट्स होते बाबांना. बरं, हे सांगायला मला अभिमान वाटतो की आशाताईंनी मराठी भावसंगीतामध्ये फक्त 2 ड्युएट्स गायले, हं. दोन्ही अरुण दातेंबरोबर गायले. वा, वा, वा. ऊन असो असो सावली आणि सर्व सर्व विसरू दे. दोन्ही खळ्यांची गाणी, दोन्ही पाडगावकरांची गाणी. हं. तर त्या 8 गाण्यांच्या रिहर्सल आमच्या घरी चालू होती. हं. अनिल मोहिले होते, खळेसाहेब होते, बाबा होते, आणि 6 गाणी पाडगावकरांची होती त्याच्यामध्ये. एक राम मोऱ्यांचं होतं हां. आणि एक ग्रेसचं होतं. अच्छा. तर पाडगावकरांची 6 गाणी आधी रिहर्सल झाली हं. आणि पाडगावकर म्हणे मी निघतो आता. पण त्यांना काय वाटलं माहीत नाही, ते म्हणे मी थांबू का थोड्या वेळ? भाऊ म्हणे थांबा ना, असं काय करताय? कारण सगळेच त्यांचे मित्र, बाबा काय, खळे काय, अनिल मोहिलेंबरोबर काम केलं खूप. तर बाबांनी राम मोऱ्यांचं गाणं ऐकवलं, नंतर रिहर्सल त्याची केली. हं. प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी, भेटलो आता परी भेटायचे नाही कधी, हं. राम मोऱ्यांची. हं. तर त्यांना ते भयंकर आवडलं गाणं. बरं. आणि त्यांनी बरं, ते स्टाईल पण पाडगावकरांची आहे थोडीशी, ही जी गझलची स्टाईल आहे ती पाडगावकरांची आहे. तर पाडगावकरांनी बाबांना विचारलं की अरे अरू, हे इतकं छान गाणं आहे, कोणी लिहिलं आहे? तर बाबा हे वाक्य फक्त जगामध्ये पाडगावकरांना अरुण दाते म्हणू शकत होते. बाबा म्हणाले, पाडगावकर साहेब, आम्ही 6 गाणी तुमची घेतली आहेत आणि 2 गाणी चांगल्या कवींची घेतली आहेत. ही हिंमत फक्त बाबा करू शकत होते. बरं. पाडगावकर पण हसले त्याच्यावर. दुसरं कोणी म्हटलं असतं तर काय झालं असतं मला माहीत नाही. मैत्रीपूर्ण हो, संबंध त्यांचे प्रश्नच असल्यामुळं. आणि एकमेकांना माणूस आवडायला पाहिजे ना. तो आवडला की कळतं की हा मस्करी करतोय. पाडगावकरांची गाणी जेव्हा दाते गायचे, छान त्यांची मैत्री होती, त्यामुळे त्यांचं ये हृदयचे ते हृदय होतं का? अगदी होतं. हे मला जाणवलं कधी, मी जेव्हा त्यांचे कार्यक्रम एकत्र केले हां. तेव्हा जाणवलं बरं. की हे दोघं एकमेकांशी बोलायचे, पर्सनल गोष्टी बोलायचे. अच्छा. आणि बाबा कधी कोणाशी बोलले नाही अशा गोष्टी पाडगावकरांशी बोलायचे. आणि पाडगावकरसुद्धा सेम. बरं. म्हणजे काही काही किस्से तर मी त्यांच्या मुलांना नंतर ऐकवले. अजितदादा पाडगावकर ते बिचारे गेले आता. तर ते म्हणे आम्हाला कधी बाबांनी नाही सांगितले. तर म्हटलं माझं नशीब आहे मग, आणि काय सांगू शकतो. खरं आहे. की असं नशीब घेऊन आलो आहे की पाडगावकरांच्या मुलांना काही गोष्टी माहीत नाही पण मला माहिती आहेत. माहिती आहे. बरोबर. काय आणखी देवाचं वरदान आहे फक्त. भावगीतांचा जवळपास आता 100 वर्षांचा टप्पा पूर्ण होईल, हो, वर्ष 1.5 वर्षामध्ये. आणि 1923ला पहिलं ध्वनिमुद्रण झालं असं म्हणलं 100 तर वर्ष झाली 100 आहेत. वर्ष झाली. पण पॉप्युलर गाण्याला 2 वर्षांनी होईल पूर्ण. हो. मग हा सगळा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे टप्पे आहेत त्याविषयी आपण बोलतच आहोत. पण भविष्यकाळामध्ये हे भावगीत कुठंपर्यंत जाईल किंवा काय त्याचं अस्तित्व असेल? असं आहे शशांक की हां. जर निर्मात्यांनी हा विचार केला हां.
की आपण लोकांपर्यंत उत्तमच द्यायचं. बरं, पॉप्युलर द्यायचं असतंच. म्हणजे आम्हीसुद्धा कार्यक्रम करतो, मला माहिती आहे ना, की तुम्हाला 90% गाणी पॉप्युलर घ्यावी लागतात. हो. उत्कृष्ट पण पॉप्युलर घ्यावी हो. लागतात. तुम्हाला नॉन पॉप्युलर गाणे घेऊन कार्यक्रम करणं फार कठीण असतं. तुम्हाला मग ते 15-20 लोकांचं ऑडियन्स मिळतं, घरी कार्यक्रम करावे लागतात. पण नॉन पॉप्युलर गाणी चांगली असतात ना. हं. पॉप्युलर कशाला झाली ती? हो. काहीतरी चांगलं होतं त्यामध्ये म्हणून झाली ना. बरोबर. तर तुम्ही ती पॉप्युलर गाणी घेऊन कार्यक्रम करायचा, एक बांधून करायचा असतो एक कॉन्सेप्ट, की नुसती गाणी घेतायत, धांगडधिंगा चालू आहे का स्टेजवर, ह्याला काही अर्थ नाही. हं, हं. मला असं वाटतं की तुम्ही डोक्यामध्ये ॲज अ प्रोड्युसर पहिले फार करेक्ट विचार करायला पाहिजे की आपल्याला काय द्यायचं आहे लोकांना. कॉन्सेप्ट बेस्ड कार्यक्रमच चालतात आजकालसुद्धा, हं, हं. हिंदी काय मराठी काय. पण तुम्ही जर निवडलं की तुम्हाला काय द्यायचं आहे, तर तुमचा ऑडियन्स पण तसा निवडक येतो हं, हं. आणि तो फार महत्त्वाचा आहे. बरोबर. माझ्या किंवा आमच्या कार्यक्रमांना रिपीट येणारा ऑडियन्स खूप आहे, की आम्ही तुमचा हा कार्यक्रम बघितला होता, तो बघितला होता. हे ऐकल्यावर असं वाटतं अरे क्या बात आहे. ह्याचा अर्थ आपण इतके वर्ष बांधून ठेवायला यशस्वी झालो होतो. बरोबर. लोकप्रिय गाणी घेऊन कार्यक्रम करणं आणि खरं म्हणजे त्या काळात लोकप्रिय होण्यासाठी एकतर कॅसेट, त्याच्या आधी ती स्पूल आणि किंवा Records. प्रत्यक्ष कार्यक्रम हे माध्यम होतं. आज माध्यमं खूप बदललेत. आज मोबाईलच्या एका क्लिकवर कुठलंही गाणं आपल्याला मिळू शकतं. मग हा माध्यमांचा वापर कशा पद्धतीनं केला पाहिजे, ज्या दृष्टीनं जी गाणी आज लोकप्रिय नाहीत ती लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठं माध्यम आता आपल्याला मिळालेलं आहे. यूट्यूब असेल किंवा आणि हो. बऱ्याच गोष्टी असतील. तर ह्या तंत्राचा वापर कितपत करावा किंवा कशा पद्धतीनं करावा, निर्माता म्हणून आपलं काय मत आहे? एक सांगू खरं, मला असं वाटतं की त्या काळामध्ये हे सगळं नव्हतं, हे फार बरं झालं हं, एका अर्थाने. हं. नाहीतर आज जसं होतं आहे की आपण भेटलो, स्टुडिओमध्ये फोटो काढला, तो लोकांपर्यंत पोचवला. आपण काय बोललो हे लोकांपर्यंत नंतर जातं, पहिले फोटो जातो. हो, हो. त्या काळामध्ये पहिले संगीत जायचं. हां. ते फार महत्त्व आणि त्याच्यासाठी मी ऑल इंडिया रेडिओला खूप मोठे त्यांचे आभार मानेन. हं. की फक्त बाबांच्या बाबतीत नाही, खूप कलाकारांच्या बाबतीत ऑल इंडिया रेडिओने जे घरोघरी पोचवले हं. कलाकार, त्याला काही तोड नाही. खरं आहे. आणि इतकं मोठं कामगिरी कधीच कोणी केली नाही ऑल इंडिया रेडिओ इतकी, किंवा एका काळात दूरदर्शन इतकी. हां. त्याच्यानंतर जेव्हा प्रायव्हेटायझेशन झालं सगळ्याचं, तेव्हा मग सगळंच बदलत गेलं. हं. आणि ते सगळं चांगलं झालं असं नाही. काही गोष्टी खूप चांगल्या आहेत. आज आपल्या डिजिटली हे सगळं बांधून ठेवता हो, येतं. हो. आपल्यापर्यंत दुसऱ्या 4 पिढ्यांपर्यंत ते जाणार आहे. खरं आहे. पण ते त्या काळात नव्हतं, हे उपकार आहेत आपल्यावर. नाहीतर तेव्हा ते संगीत असं झालं असतं का? लोकांकडे हे सगळे माध्यम असताना ते करायला वेळ झाला असता का? हा विचार करायला पाहिजे. आणि आज प्रत्यक्ष गाणं ऐकण्याचा काळ थोडासा कमी आहे असं माझं म्हणणं. कारण कुठं तिकडं जाऊन ऐका, आपल्याकडे अवेलेबल आहे, हो. मोबाईलवर ऐका. पण मी जेव्हा कार्यक्रम आम्ही बांधतो हां, तेव्हा माझा हट्ट असतो की आपण लिस्निंग सेशन्स करूया. हां. हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला एखादा कार्यक्रम, एखादी संकल्पना करायची आहे तर 200 गाणी ऐका, मग ठरवा 20 तुमची कुठली असतील. हं, हं. हे का नाही करत लोक. बरोबर. हा सगळा भावगीतांचा आपण आता विचार करतोय, पण ते पोहोचवण्याचं काम पूर्वीच्या काळात हे प्रत्यक्ष कार्यक्रमांच्या माध्यमातून झालं. अगदी बरोबर. मला तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही भविष्यामध्ये लोकप्रिय गाणी तर कशी होतील, तर ती ऐकूनच होणार आहेत. तर ती पोहोचण्यासाठी काही वेगळे प्रयत्न तुम्ही करताय का? मी हेच करू शकतो की मी कार्यक्रम करू शकतो, लोकांपर्यंत नेऊ शकतो, हां. ते शूट करून. पण मुळात माझ्या कार्यक्रमाचा गाभा चांगला नसेल, उत्तम नसेल, तर मी काय शूट करणार आणि काय लोकांना दाखवणार. बरोबर. ते महत्त्वाचं आहे फार, की तुम्ही जे करताय तुमचं मूळ बेस किती चांगला आहे. तुम्ही जे कार्यक्रम करता त्या कार्यक्रमांना येणाऱ्या ऑडियन्सला तुम्ही खुश केलं का चांगल्या अर्थाने, आणि तेच तुमचा सक्सेस आहे. मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की 94 कार्यक्रम आमचे झाले नवा शुक्राचाराचे. बाबांचे आशीर्वाद आहेत, सगळे देवखळे, पाडगावकर, मंगेशकर यांचे आशीर्वाद आहेत की 94च्या 94 कार्यक्रमांना स्टँडिंग ओवेशन मिळालं आम्हाला. वा वा. असं कुठल्या कार्यक्रमाला होतं? मला असं वाटतं की हे वरती बसून करून घेतात आमच्याकडून. खरं आहे. आम्ही माध्यम आहोत फक्त. नक्की नक्कीच. तर अतुलजी, आज भावगीतांचं एक विश्व उलगडण्याचा आपण मुलाखतीच्या माध्यमातून प्रयत्न केला. म्हणजे अगदी जुन्या काळापासून आजच्या काळापर्यंत शब्दप्रधान गायकी आहे. आणि मला असं वाटतं की मराठी माणूस हा कायम गोष्टीत रमतो, की त्याला गोष्ट आवडली तर सिनेमा, नाटक सगळं चालतं. तसंच शब्द आवडले तर तो त्या गाण्यातही रमेल. अगदी छान छान शब्द, छान छान गाणी लोकांच्यापर्यंत भविष्यकाळातही पोचतील. आपल्या माध्यमातून आपण पोचवण्याचा प्रयत्न करत आहात,
त्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमात सहभागी झालात त्यावेळी आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनःपूर्वक धन्यवाद मानतो. धन्यवाद शशांक.